नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शरद देवेकर, शेती मित्र महाराष्ट्र शासन. आज आम्ही उदय पाटील राहणारा दारवाड यांच्या केळीच्या प्लॉटवर आलोय. गेली 2 महिन्यापूर्वी हा प्लॉट वादळामुळे आमचा पडला होता आणि त्यातून सुद्धा आम्हाला चांगलं उत्पादन आलं. जर त्या प्लॉटची त्यावेळेची परिस्थिती जर बघितली तर अशा पद्धतीने असे कोणतेही झाडं जवळपास 40-50 किलोचे केळांचे घड आपल्याला दिसून येतात. विशेष म्हणजे उदयदादाने 1 एकर क्षेत्रामध्ये केळी लागवड केली होती आणि त्या 1 एकर क्षेत्रामध्ये वादळामुळे आमचा 10 गुंठ्याचा प्लॉट पडला. तर त्यातनं आम्हाला चांगलं उत्पादन आलेलं आहे. या प्लॉटमध्ये साधारणपणे 40-50 किलोच्या घराप्रमाणे आम्हाला इथं उत्पादन झालं आहे. या 10 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये 300 झाड आहेत. आपण त्यांचा 30 गुंठ्याचा बाकीचा प्लॉट आहे तो अतिशय सक्सेसफुल आम्ही केलेला आहे आणि त्या प्लॉटमध्ये आता आपण भेट देणार आहोत. तिकडे जाऊया मित्रांनो, आपण उदयदादांचा पहिला प्लॉट बघितला. त्यामध्ये जवळपास 300 झाडं लावली होती आणि तिथे साधारणपणे 5.5 टन उत्पादन हे आम्हाला ज्यावेळेला प्लॉट पडला वादळामुळे त्यावेळेला 5.5 टनाचं आपल्याला ॲव्हरेज तिथे उत्पादन भेटलंय आणि त्यातून साधारणपणे 1,60,000 पर्यंत आपल्याला म्हणजे अंदाजित रक्कम आम्हाला प्राप्त झाली. तर आता आपण ज्या मेन प्लॉटवरती काम चांगल्या पद्धतीने केले तर त्या प्लॉटवरती आपण आलो. ह्या प्लॉटमध्ये 30 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि 30 गुंठ्यामध्ये आपण 900 झाडं लावली. आता ह्या प्लॉटचे मालक आमचे शेतकरी उदय पाटील आणि त्यांचे चिरंजीव श्री. विशेष एक सांगायची गोष्ट राहून गेली की आपण जळगावची केळी खूप प्रसिद्ध आहे आणि तिथे उत्पादन चांगलं येते. तर त्याच धर्तीवरती आपण तशाच पद्धतीने उत्पादन काढण्याचा एक मानस आम्ही ठेवला होता उदयदादाने आणि आम्ही. तर त्याच माणसाच्या आधारे त्याच जिद्दीच्या जोराच्या आधारे आपण इथे बुद्रगड तालुक्यामध्ये असा जळगावच्या धर्तीसारखा जळगाव पॅटर्न प्लॉट आपण उभा केला. ही सरासरी उत्पादित जे जळगावमधलं उत्पादन आहे एकरी साधारणपणे 40 ते 45 टनाचं ॲव्हरेज आहे आणि तेच ॲव्हरेज आपण बुद्रगड तालुक्यामध्ये घेतो. हे आपल्या तालुक्यातल्या लोकांना एक प्रेरणादायी बाग आहे आणि अशा पद्धतीने जर आपण जे उत्पादन घेतलंय अशी वेगवेगळी पिकं लावली तर 100% शेतकऱ्याला चांगली वरदायी करणारी अशी शेती आहे. मी उदय अण्णासो पाटील, राहणार दारवड, तालुका बुदरगड, जिल्हा कोल्हापूर. मी केळीची बाग जळगावचे डॉक्टर शरद विस्पुते यांच्या मार्गदर्शनाखाली करायचा निर्णय घेतला आणि या निर्णयाची चर्चा करताना शरद देवेकर सरांनी मला बरेचपैकी त्या गोष्टीचं विश्लेषण करून खताची मात्रा किंवा सरांनी मला स्टार्ट टू एंड दिलेली खताची जी मात्रा आहे ही मात्रा मी अवलंबून बऱ्यापैकी चांगली बाग काढण्याचा प्रयत्न केला आणि या बागेसाठी संभाव्य मशागतीचा खर्च म्हणून एक 55,000 आणि खताचा खर्च म्हणून एक 60,000 ते 62,000 रुपये आज तारखेपर्यंत झालेला आहे. एकूण प्लॉटमध्ये 30 गुंठ्यात एक 900 झाडं आहेत, पण 900 झाडामध्ये मला एक 5 पोगासडचे प्रॉब्लेम आलेली झाडं मिळाली. त्यापैकी काही मराळ्यांच्या हिशोब काढला तर एकूण एक 25 झाडं मराळी मागं राहिलेली आहेत. अद्याप अजून ती पोचवलेली नाही, पण त्याच्यात पोचवणे, त्याचं पीक काढणे, उत्पन्न काढण्यासाठी मी कायम सतर्कतेनं प्रत्यक्षात लक्ष घालून आहे. संभाव्य या 30 गुंठ्यात 900 झाडापैकी किरकोळ जी झाडं आता सांगितलेली आहेत ती झाडं जर वजा करता एका सरासरी घडाचं वजन काही 45 वजनाचे आहे किलोची, काही 50 किलोचे आहेत, काही 55 किलोचे आहेत, काही 35 किलोचे आहेत. टनापर्यंत ॲव्हरेज निघायला हरकत नाही अशी अपेक्षा माझी आहे आणि 20 रुपयाचा जरी मार्केटचा दर सरासरी ॲव्हरेजला भेटला तरी 7 ते 8 लाख रुपयाचं मला उत्पन्न अपेक्षित आहे. तर मित्रांनो, जर प्रयत्न केला तर यश हे 100% येतं. तर आजच्या व्हिडिओमधील बाग कशी वाटली आपण नक्की कमेंटमध्ये आपल्या भावना व्यक्त करा आणि देवेकर ॲग्रो हे यूट्यूब चॅनल आपण सर्वदूर पाठवा की जेणेकरून या चॅनलमध्ये शेतीविषयक अनेक चांगल्या प्लॉटचे आपण प्रात्यक्षिक बघू शकता. तर निश्चितच परत एकदा अशाच चांगल्या प्लॉटवर सतत भेटत राहू. धन्यवाद.